समोर प्लीज मला मोबाईल मागे या, थोडा मोबाईल मागे या समोर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी। ऐकण्यासाठी उपस्थित आहोत। जास्तीत जास्त वेळ आपण त्यांना देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। याचं प्रात्यक्षिक दाखवत आहे की लवकरात लवकर सुरू करायचं। श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती असून पुढील 7 दिवस विविध उपक्रमाच्या माध्यमातून हा शिवसप्ताह सोहळा साजरा करत आहोत। या शिवसप्ताह सोहळ्याचा शुभारंभ आज आपण स्वराज्याची 4थी राजधानी असलेल्या ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्यावरून मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी करत आहोत। हा सोहळा सुरू होण्यापूर्वी त्याआधी समितीच्या प्रमुखांच्या हस्ते मंगळाई देवीचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरात या बाल खेळाडूंना प्रोत्साहित करायचं आहे। अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक दिले 1 तास ते आपल्यासाठी सादर करत आहेत। प्रमुख पाहुण्यांसाठी काही खास 5-1 मिनिटांचा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून प्रोत्साहित करायचं। समोर 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 मारा साहेब। याचबरोबर हा कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला सातत्य लाडके नेते माननीय आमदार आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय अनारोग सन्माननीय सुजित आंबेकर यांचा दिनाचा सोहळा 350वा मोठ्या उत्साहात
आणि अतिशय दमदार ताकदीने साताऱ्यात साजरा करण्याचा निर्णय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीने घेतलेला होता आणि त्यानुसार गेली 3 महिने नियोजन सुरू होतं की साताऱ्याचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा अतिशय दमदार झाला पाहिजे, खणखणीत झाला पाहिजे आणि त्यासाठी खास करून आपण प्रसिद्ध लेखक वक्ते की अनेक भाषांमध्ये ज्यांची पुस्तकं भाषांतरित झालेली आहेत, देशाच्या साहित्य अकादमीवर सुद्धा ते निवडून आलेले आहेत. देशभरातले लोक मराठी भाषिक लेखकाला तसे स्वीकारत नाहीत. अनेक वेळा देश पातळीवरच्या साहित्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्तीला विजय मिळत नाही, पण विश्वास पाटील यांनी मोठ्या मताधिकांनी देश पातळीवरच्या संस्थेवर सुद्धा विजय मिळवला. शिवाजी महाराजांचा इतिहास असू दे, संभाजी महाराजांचा इतिहास असू दे, तो लिहिताना त्यांच्या लेखणीला जी धार असते ती धार क्वचितच मराठी साहित्यातल्या दुसऱ्या मराठी लेखकाला पाहायला मिळत नाही. विश्वास पाटील यांचं काम खूप मोठं आहे आणि म्हणून त्यांच्या उपस्थितीतच शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा शुभारंभ व्हावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भावना होती आणि त्या भावनेतूनच शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा पहिला कार्यक्रम हा विश्वास पाटील सरांच्या उपस्थितीत होत आहे. हा कार्यक्रम जिथे शेवटची राजधानी जाहीर झाली, शाहू महाराजांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर सातारा ही शिवछत्रपतींची शेवटची राजधानीची घोषणा केली, त्या किल्ल्यावरच हा कार्यक्रम व्हावा अशी भूमिका आमचे मार्गदर्शक मित्र नेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची होती. त्यामुळे किल्ल्यावरची सगळी स्वच्छता, डागडुजी सगळ्या गोष्टी करून किल्ला ह्या कार्यक्रमासाठी सुसज्ज करण्यात आला. आमचे सहकारी कार्याध्यक्ष हरीश पाटणे असतील, अमोल मोहिते असतील, रवींद्र जुटिंग, अमर बेंद्रे, समितीचे अध्यक्ष राजू गोरे, नंदकुमार सावंत, सतीश ओतारी, अजिंक्य गुजर, विक्रम पाटील अशा सगळ्या सहकाऱ्यांनी यामध्ये योगदान दिलेलं आहे. व्यासपीठावर विविध मान्यवर सुद्धा आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आनंदरावजी कनसे, रेणू येळगावकर, सुजित आंबेकर, फिरोज पठाण, अशोक मोनी यांच्यासह विविध मान्यवर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. इतिहासाने असेल किंवा ऐतिहासिक लेखकांनी असेल, सातारच्या थोरल्या शाहू महाराजांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. शाहू महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून येऊन त्यांनी छत्रपतींच्या 4थ्या राजधानीची साताऱ्यात घोषणा केली. अनेक पेशवे शाहू महाराजांनी नेमले. अटकेपार जे झेंडे मराठ्यांनी लावले ते शाहू महाराजांच्या काळातच लावले. दिल्लीचा राजा सुद्धा शाहू महाराजांनी ठरवला. एवढं मोठं काम शाहू महाराजांचं होतं. ऐतिहासिक सातारा नगरी, जिला शाहू नगरी म्हणून ओळखलं जातं, त्याची निर्मिती सुद्धा शाहू महाराजांनी केली. किल्ल्याच्या खाली शहर वसवण्याची संकल्पना किंवा नवीन शहर अख्खच्या अख्ख वसवण्याची कल्पना शाहू महाराजांनी स्वतः मांडली आणि ती सत्यात उतरून दाखवली. अनेक वेळा साताऱ्याच्या विकासाचा आणि इतर तालुक्यांचा किंवा राज्यांच्या विकासाची तुलना केली जाते, पण वास्तविक बघितलं तर साताऱ्याच्या स्थापनेला फक्त 300 वर्ष झालेले. आपण ज्यावेळेस साताऱ्याची, पुण्याची किंवा कराडची तुलना करतो त्यावेळेस पुण्याचा इतिहास हा हजारो वर्षापूर्वीचा आहे, कराडचा इतिहास हा हजारो वर्षापूर्वीचा आहे, पण सातारा शहराचा इतिहास हा 300 वर्षापूर्वीचा आहे. हेही लक्षात आपण घ्यायला पाहिजे. उगाचच आपण कुणाची तुलना कुणाशी करतो. लोकप्रतिनिधींना सुद्धा जाब विचारताना आपण बघितलं असेल तर 1978 साली अभयसिंहराजे राजकारणात येण्यापूर्वी साताऱ्याला राजकारणात सुद्धा किंमत नव्हती. म्हणजे साताऱ्याचं जे काही महत्व राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आहे ते फक्त राजघराण्यानं वाढवलेलं आहे. राजघराण्याशिवाय साताऱ्याला कवडीचीही किंमत नाही. महाराष्ट्रातून किंवा देशातून कुणीही ज्यावेळी साताऱ्याच्या बद्दल चर्चा करतं त्यावेळी छत्रपती घराण्याचं नाव घेतं. अभयसिंहराजेंनंतर शिवेंद्रराजेंनी तो वारसा अतिशय ताकदीने आणि जोमाने जोपासलेला आहे. शिवेंद्रराजेंचं कर्तृत्व साताऱ्याच्या विकासासाठी मोठं योगदान देते. म्हणजे शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज, त्याच्यानंतर अगदी शिवेंद्रराजेंपर्यंत साताऱ्याचा मान आणि शान हे राजघराण्यानं वाढवलेलं आहे. ही वस्तुस्थिती ती आपल्याला नाकारून चालणार नाही, कारण आपण इतिहासात बघतच नाहीत, इतिहासात वाचतच नाही आणि मग आपण पुणे किती पुढे गेलं, मुंबई किती पुढे गेलं आणि कराड किती पुढे गेले ह्याच्या चर्चा करत राहतो आणि आपणच आपल्या घराला, म्हणजे सातारा हे आपलं घर आहे, कुटुंब आहे, आपणच आपल्या कुटुंबाला नावं ठेवतो. आपल्याला मोठा इतिहास आहे. 300 वर्षाच्या काळात अटकेपार झेंडे लावणारं साताऱ्याचं राजघराणं आहे, छत्रपती शाहू महाराज आहे. विश्वास पाटलांशी मगाशी शिवेंद्रराजेंनी चर्चा केली की शाहू महाराजांना तुम्हीच न्याय देऊ शकता.
विश्वास पाटलांना जी काही रसद आहे ते शिवेंद्रराजे निश्चितपणे पुरवतील, पण विश्वास पाटलांनी शाहू महाराजांना न्याय द्यावा अशी तमाम सातारकरांची अपेक्षा आहे। या निमित्ताने मी त्यांना ते आवाहन करतो। शिवेंद्रराजेंनी साहित्य परंपरा असेल, ऐतिहासिक परंपरा असेल, नाट्य परंपरा असेल, या सगळ्या परंपरांना चळवळींना नेहमीच बळ देण्याचं काम केलेलं आहे। शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक सातारा मोठी वाटचाल करेल याची मला खात्री आहे। यंदा 350वा राज्याभिषेक दिन आपण 7 दिवस केलेला आहे, पण आता इथनं पुढे शिवेंद्रराजेच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आपण हा 7 दिवस सोहळा करूया आणि त्यासाठी समिती पूर्ण ताकदीनं हा कार्यक्रम आयोजित करेल। भविष्यात शाहू महाराजांची जयंती सुद्धा दिल्लीत जाऊन साजरी करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि शाहू महाराज हे देशभर कळले पाहिजे, शाहू महाराजांवरचा झालेला अन्याय दूर झाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि शाहू महाराजांचं, प्रतापसिंह राजेंचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं काम ही समिती निश्चितपणे करणार आहे। विश्वास पाटील सर आणि शिवेंद्रराजे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवराज्याभिषेक दिन सोहळा पुढे असा 7 दिवस अतिशय जोमानं होईल याची ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात शिवछत्रपतींचा इतिहास, मराठी साम्राज्याचा इतिहास अत्यंत त्वेषानं ज्यांनी मांडला ते महाराष्ट्राचे ख्यातनाम महाकादंबरीकार, पानिपतकार विश्वास पाटील सर। व्यासपीठावर उपस्थित असलेले या सोहळ्याच्या समितीला सातत्यानं सहकार्य करत असलेले सातारा आणि जावली तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आमचे मित्र सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि विशेष उपस्थित सर्व शिवभक्त, मला खूप आनंद होतोय। आनंद या विषयाचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला तिथीनुसार 2 जूनला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। 6 जूनला तारखेनुसार 350 वर्ष पूर्ण होत आहेत, 2 जूनला तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून साताऱ्यामध्ये गेली 20 वर्षे विश्वास पाटील सर जी शिवराज्याभिषेक समिती महाराजांचा हा उत्सव साजरा करते, त्या शिवराज्याभिषेक समितीच्या सोहळ्याच्या वतीनं हा 350वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्याचा निर्णय आम्ही विनोद कुलकर्णी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी घेतला। सलग 7 दिवस आम्ही शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेले उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी राबवतोय। आज सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं, सातारा शहराच्या दृष्टीनं ह्या ऐतिहासिक अजिंक्यताऱ्यावर जिथं छत्रपती शाहू महाराजांनी ज्या राजसद्रेवर आपला राज्यकारभार पाहिला, जिथून छत्रपतींनी 350व्या राजधानीचा, जिथून छत्रपतींनी 4थ्या राजधानीचा कारभार पाहिला, त्या शिवछत्रपतींच्या या राजधानीच्या राजसद्रेवरून आजचा सोहळा साजरा होतोय। हे सांगताना, हे पाहताना आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतोय आणि म्हणून ज्या महापुरुषानं छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठा साम्राज्याचा इतिहास सगळ्या जगाला सांगितला, दाखवला, ज्या इतिहासानं संपूर्ण युवकांमध्ये चैतन्य आणलं, त्या महाकादंबरीकारांना, विश्वास पाटील सरांना या व्यासपीठावर आणायचं आणि त्यांच्या मुखातून शिवछत्रपतींचा इतिहास संपूर्ण जगाला ऐकवायचा असा हेतू स्वागत समितीच्या, सोहळा समितीच्या सर्व सहकाऱ्यांनी समोर ठेवला आणि आज या व्यासपीठावर आपण उपस्थित आहात। मगाशी विनोदनं जे सांगितलं त्याचीच चर्चा मगाशी विश्वास पाटील सरांच्या समवेत झाली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याचा राज्यकारभार पाहिला, शाहू नगरी त्यांनी वसवली। आज 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि छत्रपती शाहू महाराजांनी जो राज्यकारभार केला त्या राज्यकारभाराची माहितीच संपूर्ण जगाला नाही। शिवछत्रपतींचं कार्य संपूर्ण जगासमोर आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य संपूर्ण जगासमोर आहे, परंतु छत्रपती शाहू महाराजांचं कार्य जगाला माहित नाही आणि म्हणून हे कार्य जगाच्या समोर यायचं असेल, या कार्याची माहिती संपूर्ण समाजाला समजायची असेल तर या छत्रपती शाहूंना न्याय फक्त एकच माणूस देऊ शकतो, ते विश्वास पाटील सर। आणि म्हणून पाटील सर, आमची तुम्हाला विनंती आहे की जी विनंती तुम्हाला शिवेंद्रराजेंनी मगाशी साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहावर केली, तीच विनंती आम्ही या स्वागत सोहळा समितीच्या वतीनं, या शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं करतो। आपण छत्रपती शाहू महाराजांना, आपण छत्रपती प्रतापसिंह महाराजांना न्याय द्यावा। आपण एक महाकादंबरी या दोन्ही महापुरुषांवर आपण तयार करावी। जी काही रसद लागेल, जी काही मदत लागेल ती संपूर्ण सातारकर स्वतः शिवेंद्रराजे तुम्हाला द्यायला तयार आहेत।
संपूर्ण साताऱ्याच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो, या कादंबरीचा आकार आता निर्माण व्हावा आणि त्याची घोषणा आपण याच अजिंक्य ताऱ्याच्या राजसदरेवरून करावी. सातारकरांसाठी 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं ही फार मोठी पर्वणी असेल. पुढच्या कालावधीमध्ये भूतकाळामध्ये इतिहासकारांनी बखरकारांनी छत्रपती शाहू महाराजांवर अन्याय केला, छत्रपती प्रतापसिंह महाराजांवर अन्याय केला. हा अन्याय दूर करायचा असेल तर आपण सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला पाहिजे. त्यासाठी जी मदत आपल्याला विश्वास पाटील सरांना करायची असेल ती सगळी मदत आपण करूया, हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो. पुढच्या 7 दिवसामध्ये खूप चांगले उपक्रम आपण आयोजित करतो. या उपक्रमांना सातारकरांनी साथ द्यावी, या उपक्रमांना आपण सर्वांनी सामील व्हावं. उद्याही आपण पोवई नाक्यावर भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये मशाल महोत्सव आयोजित केलाय. त्यानंतर पुढच्या 3-4 दिवसामध्ये सलग काही कार्यक्रम आहेत. 2 तारखेला आपली भव्य मिरवणूक आहे. या सर्व उपक्रमांना आपण सर्वांनी उपस्थित राहावं, सातारकरांनी उपस्थित राहावं. या सोहळा समितीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते खूप परिश्रम घेतात. त्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो आणि सातारकरांना विनंती करतो या सोहळ्यामध्ये आपण सामील व्हावं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं 350 वर्ष आज आहे आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सातारा शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम साताऱ्यामध्ये आठवडाभर घेण्यात आलेले आहेत. त्यातला आजचा प्रमुख कार्यक्रम म्हणजे पानिपतकार, कादंबरीकार मान्य विश्वास पाटील साहेब यांचं व्याख्यान आपल्या सर्वांसाठी, इतिहासप्रेमींसाठी आज इथं घेण्यात आलंय. थोड्याच वेळामध्ये त्यांचं व्याख्यान, त्यांचे बोल आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इतर पण कार्यक्रम आता हरीश पाटणेंनी सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या 1 आठवडाभर इथं होणार आहेत. मी सर्वप्रथम तर उपस्थित सगळेच मान्यवर आहेत. हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी आणि सर्वच आमचे अशोक मोने अध्यक्ष, सगळेच आता सर्व सन्मान्य आहेत. सर्व शिवराज्याभिषेक समितीचे सर्व संयोजक, सर्व स्वयंसेवक आणि सगळेच मान्यवर, सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. विश्वास पाटील साहेबांचं साताऱ्यामध्ये आणि आपल्या या अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वागत करतो. आज हा कार्यक्रम आपण मुद्दामून म्हणजे माझी ज्या वेळेला चर्चा शिवराज्याभिषेक समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झाली आणि या कार्यक्रमाच्या याच्याबद्दल माझ्याशी चर्चा करायला सगळे आले, त्यावेळेला मी एक मनापासून त्यांना इच्छा व्यक्त केली की विश्वास पाटील साहेबांचं व्याख्यान हे या वेळेला आपण अजिंक्यतारा किल्ल्यावर घेऊ. आम्हाला पण थोडी पाटील साहेब आपण जसं म्हटला तसं आम्हाला पण भीती वाटत होती की लोक येतील का नाही ऐकायला वगैरे. आपण खाली आम्हाला सर्किट हाऊसला विचारलं की किल्ल्यावर एवढं लोक साताऱ्यात नेणार का नाही. थोडं आम्ही सगळेजण असं म्हणू थोडी गर्दी आहे पण एखाद्या दिवस कमी असेल, पण दर्दी लोकांची गर्दी आहे एवढं तरी मी आपल्याला सांगतो. ज्यांना खऱ्या अर्थानं छत्रपतींचा इतिहास आपल्या माध्यमातनं ऐकायचं आहे, आपल्या माध्यमातनं त्या इतिहासाचं ज्यांना माहिती म्हणा, ज्ञान म्हणा किंवा जे काही आहे ते मिळवायचे ते मिळवण्यासाठी सातारकर आज इथं आलेत. आणि नक्कीच आज एक सगळ्यांच्या दृष्टीनं, आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक फार वेगळा क्षण आहे. त्यामुळं आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगेन की उद्या सुद्धा आपला मशाल महोत्सव पोवई नाक्यावर शिवतीर्थावर होणार आहे आणि उद्याचा पण मशाल महोत्सव थोड्या वेगळ्या पद्धतीनं आपण घेतोय. सर्वांनी त्यात सहभागी झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे. कारण उद्याचा मशाल महोत्सव जो आहे या मशाल महोत्सवाच्या माध्यमातनं आपण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची, शिवाजी महाराजांची आरती घेणार आहे आणि त्यावेळेला पोवई नाक्यावरचे जे लाईट आहेत ते आपण बंद करणार आहे आणि सर्व जी काय आरती आहे ती त्या मशालींच्या प्रकाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पोवई नाक्यावर होणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येनं सातारकर याल तेवढ्या तिथं मशाली वाढणार आहेत आणि तेवढा आपला सगळ्यांचा, आपल्या मशालीचा म्हणा किंवा तो प्रकाश जो आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या
त्या आरतीला म्हणा किंवा त्या एकंदर परिसरामध्ये पसरणार आहे. तेव्हा सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उद्या पवई नाक्यावर हजर राहावं. यायला कोल्हापूरकडं म्हणतात की यायला लागतंय, मग कारण कुणी द्यायची नाही. सगळ्यांनी आलंच पाहिजे. आणि किती अर्धा पाऊण तासाचा उद्याचा कार्यक्रम आहे, जास्त वेळ नाही. उद्या भरत शेठ आपले गोगावले येणार आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं. मी आताच विनोद बोलले, हरीश बोलले आणि खाली आम्ही म्हणजे अगदी आपल्याला सांगायला हरकत नाही, मी नागपूरला अधिवेशनाच्या वेळेला विश्वास पाटील साहेबांना सकाळी भेटलो होतो. म्हणजे आम्ही दोघं ब्रेकफास्टला दोघं एकत्र बसलो होतो. आम्ही एकाच हॉटेलला दोघं राहिलो होतो आणि सकाळी बसल्यानंतर समोरासमोर आम्ही दोघं बसलो होतो. आणि मी त्यांना माझं ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी त्यांना नमस्कार करून ओळख वगैरे करून दिली, कारण तसं मी त्यांना कधी भेटलो नव्हतो. पण मी त्यांना बोलता बोलता एवढं सांगितलं की म्हटलं तर आपण शाहू महाराजांवर कुठेतरी थोडं लिखाण झालं पाहिजे. कारण जो सातारा, जी शाहू नगरी आज आपली बसलेली आहे किंवा ज्यांच्यामुळं आज सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून आपण ओळखतो किंवा बाहेर सांगतो. आपण आपला सेल्फी पॉइंट केला राजधानी सातारा म्हणून, तिथं आपण फोटो काढतो, सोशल मीडियावर टाकतो तिथले आपले फोटो. ही राजधानी जी आहे ज्यांच्या माध्यमातून झाली, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी या सातारला राजधानीचा दर्जा दिला, त्या शाहू महाराजांचा इतिहास हा लोकांपुढं किंवा समाजापुढं म्हणावं तसा आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे मोठे लढवय्ये होते, मोठमोठ्या लढाया त्यांनी केल्या. ही एक त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक बाजू आहे. पण शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांचं साम्राज्य हे हटकेपार गेलं, ही पण वस्तुस्थिती आहे. जरी शाहू महाराज अगदी लढवय्ये नव्हते, तरी एक अतिशय कुशल, ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटर म्हणतो किंवा प्रशासक ज्याला म्हणतो, अशा पद्धतीनं ते होते. आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपला मराठ्यांचा इतिहास जो आपण म्हणतो, तो जो आहे तो मराठ्यांचं राज्य किंवा अटक, अफगाणिस्तानाच्या इथं ही अटक आहे. त्यामुळे तिथपर्यंत जो आपला विस्तार झाला तो त्यांच्या काळात झाला. आणि म्हणून त्यांच्यावर लिखाण हे झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्वांनी विश्वास पाटील साहेबांना विनंती केली आहे की ह्याचं आपण कुठेतरी ह्याच्यात लक्ष घालावं. आपल्या लिखाणावर, आपल्या विचारांवर महाराष्ट्रातील आणि देशातल्या इतिहास प्रेमींचा विश्वास आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण पानिपत या ह्याच्यातनं असेल किंवा आता छत्रपती शिवाजी महाराजांवर सम्राट म्हणून एक नवीन कादंबरी, म्हणजे 4 खंड त्याचे 2 आलेत, अजून 2 येणार आहेत. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी आता नवीन एक लिखाण त्यांनी सुरू केलंय. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यावर आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळं आपणच, म्हणजे आपल्या नावातच विश्वास आहे, त्यामुळे आपल्या लिखाणावर तर आहेच आहे सर. तेव्हा आपण या ह्याच्यामध्ये शाहू महाराजांना सगळ्यांनी सांगितले त्याप्रमाणे योग्य न्याय आपल्या माध्यमातून मिळावा, अशी एक सातारकर म्हणून सर्वांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. आमचं सर्वांचं सातारकर म्हणून आम्ही सर्वजण आपल्या या कादंबरीच्या किंवा आपल्या लिखाणाच्या ह्याच्यामध्ये आम्ही सर्व सातारकर आपल्याबरोबर असू. आपण फक्त त्या पद्धतीनं म्हणजे जो असेल तो निर्णय म्हणा किंवा जे काय आपलं हे असेल ते आपण त्या पद्धतीनं पुढचं नियोजन करावं, अशी एक विनंती सातारकरांच्या वतीनं या ठिकाणी करू इच्छितो. जास्त वेळ घेत नाही. परत एकदा विश्वास पाटील साहेबांचं इथं आपल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मनापासून स्वागत करतो. सातारकरांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे, किल्ला आपला आहे. आपल्या किल्ल्यावर आपलं येणं जाणं, आपला वावर हा राहिला पाहिजे. शेवटी हे आपली म्हणजे सगळं जे आहे ते आपलं आहे, सातारकरांचं आहे. की कोणाचंही खाजगी किंवा कोणाचंही सरकार जरी इथं शासन असलं तरी शासन म्हणजेच आपण आहे आणि हे सगळं आपलं आहे. त्यामुळे आपलं इथं येणं जाणं, आपला वावर, त्याचबरोबर इथं असणाऱ्या किल्ल्याच्या काही नवीन संकल्पांसुद्धा पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही इथं करू इच्छितो. आमचा सर्वांचा त्या पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून प्रयत्न चाललाय. एक एक गोष्ट जशी नावारूपाला येईल तशी आपल्याला ती बघायला मिळेल. आज काय त्या बाबतीमध्ये जास्त याच्यावर बोलणार नाही, कारण आज तसं बघितलं तर दिसायला इथं काहीच नाहीये. त्यामुळं आज उगाच काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सांगण्यापेक्षा एक एक गोष्टी जशा इथं होत जातील, जशा इथं इतिहासाच्या ज्या काही इथल्या पाऊलखुणा आहेत, ज्या
जसं जिवंत होत जातील तसं आपल्याला ते नक्कीच सातारकर म्हणून बघायला मिळेल, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो. परत एकदा पाटील साहेबांचं स्वागत करतो. उद्याच्या कार्यक्रमाला पण आपण सर्वांनी उपस्थिती दाखवावी. विनोदनं, हरीशने आणि सर्वच संयोजकांनी सांगितले की हा कार्यक्रम हा यंदाच्या वर्षापुरता किंवा आत्तापुरता नाही, अशाच पद्धतीनं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीनं घेत जाऊ. एक वेगळं स्वरूप या सगळ्या कार्यक्रमांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषय नाही. समितीमध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्व पक्ष, संघटना, सर्व याचे राजकीय वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन ही समिती निर्माण केलेली आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही याला वेगळा रंग नाहीये. सर्व सातारकर म्हणून इथे एकत्र आलेत आणि आपण पण सर्वजण इथे उपस्थित आहात. आपल्यातल्या पण ज्यांना कुणाला या कार्यक्रमांमध्ये, या समितीमध्ये आपलं योगदान द्यायचंय, आपले काही सूचना द्यायचे, तर आपण सुद्धा सातारकरांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, ही सुद्धा विनंती शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून करू इच्छितो. म्हणजे कार्यक्रम मोठा होत जाईल. आपल्या नवीन नवीन काही संकल्पना आल्या तर त्या आपल्याला वेगळ्या पद्धतीनं राबवता येतील. मी एखादी गोष्ट एका दृष्टीनं विचार करत असेल, एखाद्या वेळेस तुमचा बघण्याच्या त्या गोष्टीकडे किंवा त्या विषयाकडे वेगळा दृष्टिकोन असेल, एखाद्या वेळेस तुमचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा चांगला असू शकतो आणि मग तो जर आपल्याला राबवता आला तर येणाऱ्या भाविकांना म्हणा, इतिहासप्रेमींना म्हणा, एक वेगळं काहीतरी रूप म्हणा, दर्शन म्हणा, त्याच्या माध्यमातून आपल्याला देता येईल अशा पद्धतीने. त्यामुळे सातारकरांनी पण याच्यामध्ये म्हणजे ऍक्टिव्ह सहभाग जो आहे तो आपला सर्वांचा या शिवराज्याभिषेक समितीमध्ये द्यावा, ही माझी विनंती सर्व माझ्या सातारकर बंधू भगिनी, तरुण सगळ्या माझ्या मित्रांना कायम राहील. परत एकदा मला इथं बोलवलं, विश्वास पाटील साहेब इथं आले आणि आज हा कार्यक्रम इथं होतोय. नक्कीच हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही आणि याच्यातनं नक्कीच चांगल्याच गोष्टी होतील याची आपल्या सर्वांना खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीनं एवढा मोठा कार्यक्रम अन्य कुठेही होणार नाही याची मला खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 4थी गादी जी सातारा या ठिकाणी जाहीर करण्यात आली किंवा या ठिकाणी थोरले शाहू महाराज यांनी राज्य केलं. मला खूप आनंद वाटतो आज या ठिकाणी, माझं मन भरून येतं. कारण हे ते ठिकाण आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आपण विचार करतो त्यावेळेला एक साधी गोष्ट आपल्या, पण अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की परमेश्वरानं एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराज यांना जगभर लौकिक दिला आणि दुसरीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा परमेश्वरानं, कोण विधाता असेल त्यांनी अन्याय केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आणि फक्त 49 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं. अवघ्या 49 वर्षाचं आयुष्य आणि जीवनात वाट्याला आलेले 18,603 दिवस. या कमी वेळामध्ये अलेक्झांडर आणि नेपोलियन बोनापार्ट यापेक्षाही महत्वाची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी पार पाडलेली आहे. आणि त्या दृष्टीनं विशेषतः या किल्ल्यावर आल्यावर मला खूप आनंद यासाठी होतो की महाराज ज्या वेळेला 1680ला हनुमान जयंतीला त्यांचं महानिर्वाण झालं, त्याच्या आधी 2-3 वर्षामध्ये बऱ्याच वेळेला त्यांचा मुक्काम सातारला असायचा आणि सलग 4 महिने आजारी अवस्थेमध्ये हे या जिथे तुम्ही बसलेला आहात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले होते आणि त्यांची पवित्र पावलं या ठिकाणावरून चाललेली होती. ती मंत्र पावलं होती आणि त्या मंत्र पावलाचा कानोसा घेत त्याच ठिकाणी शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचा घाट घालणं यासारखी भन्नाट कल्पना दुसरी कुठली असू शकत नाही असं मला वाटतं. छत्रपती थोरले शाहू महाराज, मला मान्य आहे की थोरल्या महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व लोकांपुढे जसं यायला पाहिजे तसं आलेलं नाहीये आणि नक्की मी तुमची अपेक्षा पूर्ण करेन. फक्त आता माझ्या हातातलं जे काम आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचे महासम्राट नावाची कादंबरी मी लिहितोय. त्यातले 2 भाग आले, एक झंझावात आणि गेल्याच आठवड्यात दुसरा आला रणखैंदळ. आणि बघता बघता एका वर्षाच्या आत भारताच्या 6 भाषेमध्ये इंग्रजी, हिंदी, कन्नडसह ही कादंबरी उपलब्ध आहे. ज्यांना मराठी वाचता येत नसेल त्यांनी इंग्रजीमधून सुद्धा जरूर वाचावी. पण या ठिकाणी आल्यावर मला अशासाठी आनंद होतो की या ठिकाणी प्रतापसिंह महाराज, थोरले शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज यांची पावलं लागलेली आहेत. आणि ज्यांनी प्रतापसिंहांचं चरित्र वाचलेलं आहे त्यांच्यावर बालपणी अन्याय झाला आणि आईने त्यांना चोरून शिकवलेलं होतं. आणि चोरून शिकवलेलं महालाचं ठिकाण हे सुद्धा अजिंक्य ताराच होतं. या ठिकाणी मला यायला यासाठी आनंद होतो की छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना बॅनिश केलं, म्हणजे हद्दपार केलं महाराष्ट्रातून. ब्रह्मवर्ताला ब्रिटिशांनी पाठवलं. त्यावेळेला याच भूमीतला एक महापुरुष म्हणजे रंगो बापूजी गुप्ते हे शेंडीची गाठ मारून लंडन पर्यंत गेलेले होते. आणि लंडनच्या पार्लमेंटवर दबाव आणून पार्लमेंट मधले काही पार्लमेंटरियन प्रो रंगो बापूजी म्हणून ओळखले जात होते. रंगो बापूजीला इंग्लिश येत नव्हतं, पण आपल्या राजाच्या अन्यायाची कहाणी सांगण्यासाठी लंडन मध्ये जाऊन ते इंग्रजी शिकले, निष्णात इंग्रजी शिकले. आणि तिथे गेल्यावर काही वर्ष त्यांना राहावं लागलं. बराच काळ गेला आणि नंतर त्यांना कळलं की प्रतापसिंह महाराजांचं निधन झालं इकडं. आणि मग लंडनच्या पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की राजा मेला तरी न्याय मिळाला नाही आणि साताऱ्याला माझा न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे अशी जबरदस्त माणसं ज्या भूमीमध्ये झाली, ज्या गेंडामाळावर त्यांना फाशीला देण्यात आलं तो माळ, हे सगळी इथली पवित्र भूमी आहे. तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं वर काही सिरियल पाहिले असतील, काही नाटकं पाहिले असतील. काही वेळेला लोक चुकीचे संदर्भ देतात. छत्रपती संभाजी महाराज हे प्रभू रामचंद्रांसारखे एक पत्नी एक बाणी होते असं दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला गेला. पण जाधव घराण्यातली आणि तेही ज्या जिजाऊ साहेबांचे बंधू अचलोजी यांच्या घराण्यातली कन्या दुर्गादेवी यांच्याशी विवाह संभाजी महाराजांचा झालेला होता. म्हणजे एका बाजूला येसूबाई आणि दुसऱ्या बाजूला दुर्गाबाई, दोघींनी जीवापाड प्रेम केलेलं होतं. आणि या ठिकाणी ज्या मुली आहेत, तरुणी आहेत, त्यांच्या माहितीसाठी मी सांगेन की जगाच्या इतिहासामध्ये अमेरिकेपासून ते जपान पर्यंत आपल्या प्रिय राजधानीसाठी, आपल्या प्रिय राजासाठी आणि आपल्या प्रिय भूमीसाठी शत्रूच्या तुरुंगामध्ये 40 वर्ष कंटण्याचं काम, 40 वर्षाची शिक्षा ही दुर्गादेवीने भोगलेली आहे. 32 वर्षाची शिक्षा ही येसूबाईंनी भोगलेली आहे. आणि या दोघींचं निधन हे आपल्या कृष्णेच्या काठावर झालेलं आहे. म्हणजे पहा की या भूमीमध्ये किती पवित्र वास्तू आणि वस्तू आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे तरुण मित्र शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांचे सहकारी कुलकर्णी आणि पाटणे आणि बाकी सर्व सहकारी आणि तुम्ही तमाम सातारकर नवीन जे स्वप्न पाहतात त्या स्वप्नाला सत्याचा आकार लवकरात लवकर यावा असं मला वाटतं. आज तुम्ही लक्षात घ्या की म्हटलं जातं की वाड्याच्या झोत्यावरनं कल्पना येते की वाडा किती मोठा असेल. आणि ही ज्योती पहा, ती तिथली ज्योती पहा. आणि या सदरेची जी भग्नाशी इमारत आहे, थोडीशी भिंत आहे ती पहा. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवेंद्रराजे भोसलेंनी मला गाडीत सांगितलं की त्यांचा प्रयत्न आहे ही राजसदर पुन्हा बांधायची. ती लवकरात लवकर बांधा, तो तुमचे स्वप्न पूर्ण होऊ दे. याचं कारण त्याशिवाय आमचे राजे काय होते, छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, संभाजी महाराज कसे होते, प्रतापसिंह कसे होते, थोरले शाहू महाराज कसे होते. थोरले शाहू महाराजांचं उदाहरण, ज्यांच्या काळामध्ये अटकेवर झेंडे फडकवले गेले. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला माहिती नसेल की थोरले शाहू महाराज एवढे करारी होते की पुण्याचे पेशवे नीट वागेनात म्हणून नानासाहेब पेशव्यांची 1 महिना त्यांनी पेशवाई सुद्धा काढून घेतलेली होती. आणि नंतर पुन्हा ती त्यांना देऊ केली. या ठिकाणी ज्या भाऊसाहेब पेशव्यांचं मी वर्णन केलं, ज्यांना खलनायक म्हणून मराठी दप्तरानं बदनाम केलेलं होतं, ते नायक कसे आहेत हे माझ्या लेखणीनं दाखवून दिलं आणि त्या अभ्यासांती मी दाखवून दिलं. आणि या
भाऊसाहेब पेशव्यांची ब्राह्मण घरातली पहिली पत्नी ही सातारची होती. म्हणजे ते सातारचे जावई होते आणि साताऱ्याच्या दरबारामध्ये ते शिकलेले होते. नानासाहेब सुद्धा याच ठिकाणी शिकलेले होते. हा सगळा प्रचंड इतिहास आहे. छत्रपती शिवरायांची कहाणी. आपल्याला वेळ कमी आहे, मी काही मुद्दे फक्त तुमच्या समोर मांडणार आहेत. धावत्या ओघामध्ये जास्त आपल्याला बोलता येणार नाही, पण काही मुद्दे मांडताना मी जरूर तुम्हाला आठवण करून देईन की छत्रपती शिवाजी महाराज ज्या रायगडमध्ये होते, रायगड किल्ल्यावर त्यांची राजधानी, त्या किल्ल्यावर मी जवळजवळ 32 रात्री राहिलेलो आहे. चांदण्या रात्री. जगामध्ये एवढी सुंदर पौर्णिमा रायगडाएवढी दुसरी कुठलीही असू शकत नाही असा माझा दावा आहे. काही तरुण मला विचारतात की कुठे जावं. जर आम्हाला एखाद्या तीर्थस्थानाला जायचं तर 4 धामांपैकी कुठे जावं. कोकणातल्या एका माधव नावाच्या चिपळूणच्या जुन्या पिढ्यातल्या कवीने लिहिलेलं आहे की कशासाठी तुम्ही तीर्थक्षेत्र शोधता. मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला. मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगड देखील त्याला. म्हणजे जीवनामध्ये काही बघितलं नाही, काशी रामेश्वर विसरून जा, पण तुम्ही रायगडला गेलं पाहिजे. आणि 2005चा मला पावसाळा आठवतो. अचानक पाऊस पडला, मी तिकडे जायला निघालो. एवढा प्रचंड पाऊस होता की नद्या, ओढ्यांच्या नद्या झाल्या होत्या आणि नद्या समुद्रासारख्या दिसत होत्या. इतर वेळी अलिबागवरून 2-2.5 तासात आमची मोटार रायगडच्या पायथ्याला जायची. त्या दिवशी 6 तास लागले होते. रात्री 2 वाजता आम्ही रायगड करायला सुरुवात केली. एक भयंकर बातमी आमच्या कानापर्यंत आलेली होती आणि पहाटे 4 वाजता महाराजांच्या समाधी समोर आम्ही उभे होतो. महाराजांची समाधी अशी लखलख अशी त्या विजेच्या झोतामध्ये लखलखत होती आणि आम्हाला काय कळलेलं होतं की महाराजांच्या समाधीवर वीज कोसळलेली आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. त्या आधीच्या 20 वर्षात 5 वेळा रायगडाच्या महाराजांच्या समाधीवर वीज कोसळलेली होती. आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मला विचारत होते की तुम्ही लेखक आहात, संशोधक आहात, पाटील साहेब सांगा नेमकी सगळी दुनिया सोडून वीज येते आणि ती महाराजांच्या समाधीवर कशासाठी कोसळते. आणि मग माझ्यातल्या इतिहासकाराची मदत घेऊन त्यांना मी सांगितलं की अध्यक्ष महाराज, या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये जगाच्या स्वप्नांना नवा आकार देणारा, गोरगरिबांचा त्राता असा एक महापुरुष कायमचा विसरलेला आहे. आणि याची कल्पना आभाळातल्या विजबाईला असल्यामुळे ती अनेकदा अशी लखाकून उठते आणि महाराजांना मुजरा करण्यासाठी रायगडावर खाली उतरते. याशिवाय दुसरं कोणतंही कारण असू शकत नाही. मित्र, साध्या साध्या गोष्टी आहेत. खूप अडचणीतून आपल्या स्वराज्याची स्थापना झालेली आहे. मुद्दाम मी एक तारीख तुम्हाला सांगेन. 24 जुलै 1629 देवगिरीचा किल्ला. देवगिरीच्या किल्ल्याच्या खाली बुरन निजामशाह देवगिरीचा, त्यानं सत्कार ठेवलेला होता. लखोजी जाधवरावांचा, सिंदखेडचे जिजाऊ साहेबांचे वडील आणि त्यांची 2 मुलं अचलोजी, राघवजी, नातू यशवंतराव, या 4घांचा सत्कार ठेवलेला होता. सत्कार सुरू झाला. जिजाऊंचे ते दोन्ही बंधू आणि जिजाऊंचे भाचे त्यांना सरदारकी द्यायचं नाटक केलेलं होतं आणि सरदारकीची वस्त्र देण्यासाठी 3 इस्लामी सरदार आले. त्यांच्या हातामध्ये सोन्याची ताटं होती आणि जवळ आल्यावर त्यांनी झटकन सोन्याच्या ताटाच्या आडच्या आखूड तलवारी उचलल्या आणि त्या 3घांचा कत्ल केला. अचलोजी, राघवजी, यशवंतराव. आणि हे ज्या वेळेला आमच्या लखोजीरावांनी पाहिलं त्यावेळेला ते चिडले आणि म्हणाले अरे हजामा निजामा असं म्हणून ते व्यासपीठाकडे धावत निघाले. पण कट आधी शिजलेला होता आणि त्यांच्या अंगावर एका वेळेला 25-30 अशा बर्छ्या घुसल्या आणि लखोजी राजे सुद्धा त्याच ठिकाणी ठार झालेले होते. 5 मिनिटांमध्ये सगळा हा कारभार आटोपलेला होता. आणि त्या रात्री आपले पिताजी तिथं आलेत म्हणून जिजाऊ साहेब आपल्या पिताजींना भेटायला आलेल्या होत्या. आत आल्या, त्या डेरेच्या आत पायाला काहीतरी नारळ लागला म्हणून नारळ उचलला जातात. तर आपल्या भावाचं मुंडकं, जरा पुढे गेलं दुसऱ्या भावाचं मुंडकं आणि त्या तंबूच्या मेढीला त्यांच्या मातोश्री गिरजाबाई बसलेल्या आणि त्यांच्या हातामध्ये लखोजी राजांचं प्रेत होतं.
आणि हे सगळं पाहिल्यावर जिजाऊ साहेब खूप चिडल्या. तारखा तुम्ही तपासा. तो जुलै महिना होता आणि जिजाऊ साहेबांच्या पोटामध्ये 2 महिन्याचे किंवा 1.5 महिन्याचे शिवाजी महाराज होते. आज सुद्धा बाळंतपणाला आलेल्या मुलीची आपण किती काळजी घेतो. साधी ठेच लागली तर तिच्या पोटाचं काय होईल. आणि जिजाऊ साहेबांचे पिताजी आणि 2-2, 3-3 भाऊ ज्या ठिकाणी ठार झाल्यावर जिजाऊ साहेब चिडल्या आणि बाहेर जाऊन त्या घोड्यावर बसायला लागल्या. तेवढ्याच समोरून शाही महाराज आले, त्यांचे पती, आणि ते म्हणाले, अगं जिजाऊ तू कुठे चाललीस, तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, तुला कल्पना नाही का. त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी घोडा थांबवला आणि त्या म्हणाल्या, माझ्या पोटातल्या बाळाची तुम्हाला एवढी काळजी असेल तर राजे माझे डोहाळे पुरवा. महाराज म्हणाले, कसे डोहाळे पुरवायचे. त्यावेळेला जिजाऊ साहेब म्हणाल्या, माझ्या डोळ्यासमोर चमकणारी ती दिव्याच्या आरासातली ही जी आमच्या दुश्मनाची बुरान निजामशाची नगरी आहे ती जाळा आणि त्या जाळलेल्या नगरीचे निखारे आणि त्या निखाऱ्यांची राख खायचे डोहाळे मला लागलेले आहेत. अशा परिस्थितीतून माणसं निर्माण झाली. तिथून परांड्यावरनं ते पुण्याला आले. पुण्यावरनं गाढवाचा नांगर आला, 3 सरदार आले, पुणे जाळलं. शहाजी महाराजांना पुण्याला राजधानी करायची होती, ती भुलेश्वरच्या डोंगरात करायची होती. भुलेश्वरच्या डोंगरात आता जर तुम्ही बघायला गेला तर 32 बुरुज तुम्हाला अजून दिसतील. पण त्या काळामध्ये एवढा मोठा दुष्काळ पडलेला होता. एका बाजूने आसमानी आणि दुसऱ्या बाजूने सुलतानी. 8 लाख लोक दक्षिणेमध्ये मरण पावलेले होते. आणि मग काय करायचं. इकडे तर पुणे जाळलेलं म्हणजे जिजाऊ साहेबांसाठी काय दुःखाची गोष्ट होती पहा. तिकडं माहेरचा नष्टवा झाला आणि इकडं पुणे जाळलं, सासरी जळलं. आणि मग आपण इतर वेळेला म्हणतो कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला अवघा आनंदी आनंद होता. वस्तुस्थिती तशी नाही मित्र हो. जिजाऊंसाठी माहेरी नव्हतं, सासरी नव्हतं आणि बाळाचा पाळणा कुठं बांधायचा म्हणून ही मंडळी शिवनेरीला गेली. आणि शिवनेरीला काय गेली. शिवनेरी आपला किल्ला शिवकाळाच्या पूर्वी, शिवकाळात आणि त्यानंतरही कधी नव्हता आपला किल्ला. त्या किल्ल्याचे किल्लेदार होते विश्वासराव आणि शहाजी महाराजांचे जे बंधू होते त्या बंधूंची ती सासूरवाडी होती. आणि त्या सासूरवाडीला बंधूच्या म्हणजे पाहुण्यांच्या घरी पाळणा बांधावा लागला. यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. अशा परिस्थितीतून छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. आणि मी गेल्या वर्षी कर्नाटकात गेलो. साधा एखादा आपल्या शेतकरी आपल्या वडिलांचं स्मारक बांधतो ते किती छान असतं. पण 250-300 वर्षे 350 वर्षे जवळजवळ शहाजी महाराजांचं ते स्मारक आभाळाखाली आज सुद्धा मित्रांनो उघडं आहे. एवढं आपण इतिहासाकडं दुर्दैवी दृष्टिकोनातून पाहतो, आपलेपणानं पाहत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. मी इतिहास नेहमी उलट्या पद्धतीने वाचतो. मी इतिहास तो वाचला ज्या इतिहासात मला सांगण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी बाबा हे उगाच याची नोकरी कर, त्याची नोकरी कर, त्याची नोकरी कर करायचे आणि एके ठिकाणी त्यांचा पाय नसायचा. चुकीचं आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी दिल्लीच्या 2 पातशांना अंगावर घेतलेलं होतं आणि लाखाची फौज घेऊन दिल्लीच्या 2 पातशांविरुद्ध युद्ध केलं होतं. हे इतिहासानं आम्हाला कधी शिकवलं नाही. 1632ला त्या नगरजवळ भातवडीचा युद्ध, जहांगीरची आणि विजापूरकरांची 1 लाखाची फौज आणि मलिक अंबर आणि शहाजी महाराजांची 40,000ची फौज. 1 लाखाच्या विरोधात 40,000 मरणार हे नक्की होतं. पण या दोघांनी ठरवलं नाही, काहीतरी आता गणित शोधायचं, इलाज शोधायचा की आपण विजय घेऊन जायचं. आणि मग गनिमी काव्याचा पहिला शोध जर कुठे लागला असेल तर तो भातवडीच्या युद्धात लागलेला आहे. जी राजमुद्रा आपण म्हणतो वयाच्या 12व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी वापरायला सुरुवात केली ती राजमुद्रा ही छत्रपती शहाजी महाराजांनी लिहिलेली आहे. कारण ते स्वतः भारतातले मोठे संस्कृत पंडित होते. त्यांनी राजमुद्रा लिहिली. म्हणजे शहाजी महाराजांनी काय दिलं नाही. शिवाजी महाराजांना जन्म दिला, राजमुद्रा दिली, गरिबी काव्याचा धडा दिला. एवढंच नाही तर 1640 ते 1642 बेंगलोरच्या किल्ल्यामध्ये 4 राजकुमार थोरले संभाजी महाराज, शिवाजी महाराज, व्यंकोजी बाबा आणि कोयाजी बाबा ह्या 4घांना 2 वर्षाचं हार्डकोअर आजच्या भाषेत मिलिटरी ट्रेनिंग हे शहाजी महाराजांनी दिलेलं आहे.
उगाच आपलं रामायणातल्या महाभारतातल्या पुसट गोष्टी ऐकल्या आणि चिखलाचे पुतळे भाल्याने ठोकले आणि म्हणून शिवाजी महाराज निर्माण झाले असं नाही आहे. तर खवळलेला सिंह अंगावर कसा घ्यावा, उंडारलेल्या हत्तीला व्यसन कशी घालावी हे स्वतः शहाजी महाराज शिकवत होते. आणि त्यासाठी या मावळातली 8,000ची फौज कायम त्यांच्या सोबत असायची. मुद्दाम मी आठवण करून देतो, सातारा जिल्ह्याचं शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या दृष्टीनं खूप महत्व आहे. आज राजकारणी आणि इतिहासकार आणि मराठी माणूस याच्यामध्ये फरक झालेला आहे मित्र. बऱ्याच वेळेला आपल्या महापुरुषांचा उपयोग हा मनपरिवर्तनासाठी न करता मतपरिवर्तनासाठी केला जातो. आणि त्यामुळे दुर्दैवानं काही मंडळींना अफजल खान आणि औरंगजेब हे साधू पुरुष वाटतात, हे खोटं आहे. ते वाटता उपयोगाचं नाही. या निमित्तानं मुद्दाम मी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा थोरले शाहू महाराज हे कोणीही इस्लाम विरोधी नव्हते, मुसलमान विरोधी नव्हते. सर्व धर्मपंथांना ते एकत्र घेऊन जाणार होते. पण म्हणून अफजल खान आणि औरंगजेब ही आमची दैवत ठरत नाही. अरे बाप कुणासारखा असावा, पुत्र कुणासारखा असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, पापी औरंग्यासारखा नसावा. पापी औरंग्यानं स्वतःच्या बापाचं पाणी तोडलेलं होतं. एक फिरंगी डॉक्टर घेऊन विष पाजून बापाला मारायचा प्रयत्न केला होता. भावाच्या मुंड्या तोडून हातामध्ये पापी औरंग्याने घेतलेल्या होत्या. तो औरंगजेब कुठं बापाला मारणारा. आणि छत्रपती शिवाजी महाराज 1662 इथे जेजुरीला शहाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट झाली 22 वर्षानं. आणि 22 वर्षानं आपला पिता कर्नाटकातून आल्यानंतर त्या जेजुरी पासून राजगडापर्यंत पायी चालत गेलेले आहेत शिवाजी महाराज. आणि हत्तीमार बसवलेला होता आपल्या पित्याला. म्हणजे पित्याची पादत्रानं पोटाशी पाळगणारा हा कर्तृत्ववान पिता कुठं आणि औरंगजेब कुठं, तुलनाच होऊ शकत नाही. प्रतापगड आहे तुमच्या जिल्ह्यातला. या प्रतापगडाची कहाणी अनेक लोक असं सांगतात की काय तो अफजल खान आला होता, त्याच्या मनात काही दुष्टावा नव्हता, जणू काय तो महाबळेश्वर निर्माण करण्याचं स्वप्न पाहण्यासाठी जणू काही तो प्रतापगडला आला होता असं अनेकांना वाटतं. असं नाही आहे. अफजल खान हा दैत्य होता, खऱ्या अर्थी म्हणजे दुष्ट होता, पण तो पराक्रमी पण होता. हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. शिवाजी महाराजांच्या विरोधात तो आला, त्याच्या आधी त्यांनी 50 लढाया जीवनामध्ये जिंकल्या होत्या, एकही लढाई तो हारलेला नव्हता. शाहीर म्हणतात भटारणी का पोर छोरा. अरे भटारी कोण, तर त्या विजापूरकरांच्या घरात जी मुख्य स्वयंपाकीण होती तिच्याशी आदिलशाहशी झालेले संबंध आणि त्यातून निर्माण झालेलं बाळ म्हणजे अफजल खान. अफजल खान हा त्या तिथल्या सुलतानाचाच मुलगा होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि अफजल खान तो होता ज्यानं विजापूरला खापरीच्या नळातून पहिली पाणी पुरवठा योजना केलेली होती. अफजल खान तो होता ज्याचे गोव्याजवळ 50 जहाजं होती. आणि शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी तो इथे ज्या वेळेला आलेला होता त्यावेळेला नवीन पुरावे असे मिळालेले आहेत की 3 जहाजं त्यानं कोकणात आणलेली होती आणि दाभोळच्या बंदरात नांगरलेली होती. कारण त्याला अशी भीती वाटत होती, त्याचं स्वप्न होतं शिवाजी महाराजांना जिवंत पकडून विजापूरला घेऊन जायचं. पण नंतर त्याला अशी भीती वाटू लागली की मराठी कदाचित आडवे येतील, मग मी कुठल्याही माळशिरसच्या बाजूने जाऊ दे, बारामती पंढरपूरच्या बाजूने जाऊ दे किंवा इकडून जाऊ दे, मिरजेच्या बाजूनं मराठी आडवे येतील, मग शिवाजी महाराजांना पकडायचं कसं, लगेच पळवायचं कसं. म्हणून 3 जहाजं आणि 5,000ची फौज त्यांनी कुठे आणून ठेवलेली होती, इथे दाभोळला आणून ठेवलेली होती. असा हा अफजल खान. तो दुष्ट होता, महाराजांचा शत्रू होता. एका राजकारण्याने अलीकडे सांगितलं की नाही अफजल खानाची जी कबर आहे प्रतापगडाजवळ ती बांधा असं जिजाऊ साहेबांनी सांगितलं. दादांत खोटे, पण हेही खरं आहे की अफजल खानाची कबर ही प्रतापगडाच्या पायथ्याला बांधण्याची परवानगी स्वतः शिवाजी महाराजांनी दिलेली होती. पण ते बांधा ठराविक मर्यादेमध्ये तिचा विस्तार करा असं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं नव्हतं. आणि जेधे करीना आणि जेधे शकावलीमध्ये पुरावा आहे की जिजाऊ साहेबांचं म्हणणं होतं की याला पकडा अफजल खानाला
आणि त्याची मुंड तोडून आणा आणि मला राजगडाच्या पायरीमध्ये पुरायची आहे. आणि त्याप्रमाणे अफजल खानाची मुंडी ही राजगडाच्या पायरीमध्ये पुरलेली आहे असा पुरावा हा त्याच्यामध्ये मिळतो जे शकालीमध्ये वगैरे. पण तुम्ही म्हणाल की मग मुस्लिम किंवा इस्लाम यांच्या दृष्टिकोनातून कशाने पाहायचं, तर तुम्हाला मी मुद्दाम सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज यांचे बादशाहच्या दरबारात एवढे गुप्त हेड हवालदार असोत तहसीलदार असोत हे मुसलमान शिवाजी महाराजांचे मित्र होते. आणि त्या दृष्टिकोनातून उद्या जर तुम्हाला हिंदू आणि मुसलमान यांचं ऐक्य जर ऐक्याचा स्तंभ उभारायचा झाला तर तुम्हाला रहमतपूरची निवड करावी लागेल. कारण रहमतपूरला रंगुल्ला खान नावाचा जो होता त्याच्या नावानं रहमतपूर वसवलेलं होतं. आणि जेव्हा 1635चा माहुलीचा करार झाला त्यावेळेला जिजाऊ साहेबांना पहिला सल्ला देणारा हा मुसलमान बांधव होता की राजांच्या बरोबर तुम्ही बेंगलोरला जाऊ नका, तुम्ही तुमची जी दौलत आहे पुण्याची ती तुम्ही सांभाळा. एवढंच नव्हे तर पुढे त्याचा मुलगा जो त्याचा एक मुलगा मला तर एकदम हा मी सांगतो तुम्हाला, तर त्याचा जो मुलगा होता रुस्तुम-ए-जमा, हा रुस्तुम-ए-जमा शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर 1959ला 10 तारखेला अफजल खानाला फाडल्यानंतर महाराजांच्यावर असा आरोप करण्यात आला की महाराज फक्त डोंगर दऱ्याच्याच लढाई खेळू शकतात, उघड्या मैदानातली खेळू शकत नाही. आणि अवघ्या 1.5 महिन्यामध्ये 28 नोव्हेंबर 1659ला कोल्हापूरजवळ कागलजवळ शिवाजी महाराज उघड्या मैदानात 10,000ची फौज घेऊन शत्रूच्या विरोधात गेलेले आहेत. आणि तिथं रुस्तुम-ए-जमा त्याला अटक होता होता वाचलेली आहे. महाराज त्याच्याकडे हसून बघतात आणि त्याला जाऊ देतात. असा पुरावा आपल्या बकरीमध्ये आहे, असा पुरावा शिवभारतामध्ये आहे. कारण ज्या वेळेला इथून बॅनिश करण्यासाठी शहाजी महाराजांना दिल्लीतलं आग्र्यातलं ताजमहालचं काम सोडून शहाजहान आलेला होता आणि शहाजहान आणि शहाजी महाराजांचं युद्ध झालेलं होतं. शेवटी माहुलीचा करार झालेला होता. आणि नंतर शहाजी महाराज ज्या वेळेला याला विजापूरला गेले त्यावेळेला बेंगलोरचा किल्ला या रंदुल्ला खानानं दिलेला होता आणि या रुस्तुम-ए-जमानं दिलेला होता. म्हणजे खऱ्या अर्थी अनेक मुसलमान देशभक्त सुद्धा शिवाजी महाराजांच्या लढाईत होते. आणि त्यापैकी एक म्हणजे सिद्धी वाह वाह. शिवा काशीत कामी येण्यापूर्वी पन्हाळ्याच्या वेढ्यात कामी आला तो सिद्धी वाह वाह. आणि या सिद्धी वाह वाहचा जो पिता होता सिद्धी, तो सिद्धी पुढे वेडात मराठे वीर दौडले 7 या 7 मध्ये एक होता, तो जातीनं मुसलमान होता. अनेक गावं आहेत तुमची या आमच्या सातारा जिल्ह्यातली 8वी अशी. तुम्हाला मी एका गावाचं नाव सांगतो. आणखी गाव होतं ज्याचं नाव होतं हैबतपूर. कुठं होतं हैबतपूर? कुठं होतं? हैबतपूर म्हणजे रहमतपुराबरोबर हैबतपूर होतं. आणि ते हैबतपूर म्हणजे आजचं शिखर शिंगणापूर. आणि त्या शिखर शिंगणापूरचं नाव शहाजी महाराजांनी हैबतपूर सोडून ते केलेलं होतं. आणि दुसरा एक महत्वाचा किल्ला आहे, छोटासा आहे, ज्याचं नाव वर्धनगड. तुम्ही कोरेगाव ओलांडल्यानंतर एक साधी टेकडी दिसते खटाव तालुक्यामधली. आणि वर्धनगड ही तितकाच महत्वाचा आहे. तिथं लपायला अजिबात जागा तेव्हा नव्हती, आताही नव्हती. पण इतिहासात पुरावे असे दिसतात की शिवाजी महाराज 4 महिने वर्धनगडच्या उघड्या माळावर झोपत होते 15,000ची फौज घेऊन. याचं कारण असं की शाहिस्ते खान त्यावेळेला पुण्यावर आलेला होता आणि भीती अशी होती की एका बाजूनं पोर्तुगीज येतील, दुसऱ्या बाजूनं आदिलशाही येईल, तिसऱ्या बाजूनं कुतुबशाही येईल, अशी रचना औरंगजेबाने केलेली होती. आणि त्यामुळे स्वराज्यात कुठल्याही बाजूने शत्रू आला तरी इथून निष्ठाला एकच जागा होती महत्वाची आणि ती म्हणजे वर्धनगड. हवं तर कोकणामध्ये जा, हवं तर इथं उत्तर कोकणामध्ये जा, हवं तर विजापुराकडे जा, कुठेही जायचं म्हणजे जवळजवळ 3.5 महिने महाराज उघड्या माळावर वर्धनगडच्या राहिलेले होते. हा सगळा जो इतिहास आहे हा नव्या पिढीनं पाहायला पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे असतील, एक एक घराणी. अरे शिवाजी महाराज काय गरुडी नजर होती. जाता जाता माणसं पारखायचे. एकदा ते महाडजवळून चालले होते
आणि एक मुलगा लेझिम जोरात खेळत होता आणि लेझिम खेळता खेळता तो एवढ्या जोरात दांडपट्ट्या खेळायला लागला. महाराजांनी त्याला बोलवलं, अरे तू परत ये, माझ्याकडे ये. आणि त्याला सांगितलं की उद्या तू राजगडावर ये, तुला उद्या मी शिलेदार बनवणार आहे. माझी खात्री आहे की तुझ्या कर्तृत्वानं तू वर्षाच्या आत सरदार बनशील. आणि तो सरदार बनला, त्याचं नाव तानाजी मालुसरे. म्हणजे एक लेझिम खेळणारा पोरगा महाराजांनी निवडला. नेताजी पालकर होते, जळता वारा आणि पेटता निखारा म्हणजे नेताजी पालकर म्हटलं जायचं. महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर 5,000ची फौज घेऊन वाईवरून 165 ते 170 किलोमीटर घोड्यावरनं 3 दिवसात अहोरात्र जाऊन 4थ्या दिवशी विजापूरच्या भिंतीला त्यांनी टक्कर दिलेली होती. विजापूरची भिंत तोडायचा प्रयत्न केला होता. एखाद्या काव्यात स्वभाव असं स्वप्न, कारण तुम्ही आजही जाऊन विजापूरच्या त्या भिंतीच्या जे रिमेन्स आहेत, जे अवशेष आहेत ते तुम्ही पहा. 55 फूट उंच, 35 फूट रुंद अशा भिंती तिथल्या होत्या. आणि पुढे 1685 साली औरंगजेब ज्या वेळेला विजापुरावर आला, त्यावेळेला औरंगजेबाला 3 लाखाची फौज घेऊन विजापूरच्या भिंतीला भोसका पाडायला 13 महिने लागले होते. म्हणजे अशा भिंतीवर हा आमचा नेताजी पालकर जातो आणि महाराज पुन्हा हुकूम सोडतात की परत ये. आणि ते म्हणतात नाही, मला मरण आलं तरी मी परत येणार नाही. दुसरा मोरे नावाचा सरदार पाठवला जातो. तो म्हणतो, नेत्या तू माझ्या बरोबर आला नाही तर घोड्यावरनं तुला मी बांधून परत नेईल. त्याला नेताजी पालकर म्हणतो, अरे तुला पाठवलं कुणी? मोरे मामा. त्यावेळेला मोरे मामा म्हणतात, ज्यांनी तुला पाठवलंय त्यांनीच मला पाठवलंय. शिवाजी महाराजांनीच मला पाठवलं. महाराजांना फक्त एवढं दाखवून द्यायचं होतं की एखाद्याच्या छातीमध्ये समोरून गुच्छी मारली की कळ कशी येते, डोळे कसे पांढरे होतात, एवढंच या विजापूरकरांना दाखवायचं होतं. आणि तेवढाच तुझा रोल संपलेला आहे, परत चल. मग म्हणजे मी कशासाठी आलाय? म्हणजे महाराज सांगतात की जळता निखारा आणि पेटता वारा नेताजी पालकराशिवाय मी जगू शकत नाही. पुढच्या योग्य वेळी त्याच्या कर्तृत्वाचा मला वापर करायचा आहे. हे असं हे महाराजांचं विराट आयुष्य आहे. आणि त्या आयुष्य त्यातले अनेक काजळी कोपरे इतिहासकारांनी आम्हाला सांगितले नाहीत, आम्हाला समजावून सांगितले नाहीत. ज्या 4-5 ज्या घटना आहेत त्याच पुन्हा पुन्हा जेवण पुन्हा वाढावं तसं वाढल्या, पोवाड्यातून आल्या, इतिहासातून आल्या, पण लोकांसमोर खऱ्या घटना आल्या नाहीत. एक लक्षात घ्या, गावात ज्या वेळेला दुश्मन असतो आणि दुश्मन असल्यावर एखाद्या माणसाला जर मारलं तर लगेच घरातल्या बायका म्हणतात, अहो ते मिशे पिंजरच चालतोय, आम्हाला बघितलं खाकरतोय, त्याचा मुडदा पाडा. आणि ज्या वेळेला 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायरीजवळ पाडला, त्यावेळेला शहाजी महाराज हे विजापूरचे मोठे सरदार होते. पण त्यांच्या अंगाला स्पर्श करायची विजापुरात कोणाची हिंमत झाली नाही, ताकद झाली नाही. याचं कारण असं की विश्वास पाटील खोटं सांगत असेल तर तुम्ही गणित मांडा आणि मला दाखवून द्या की शहाजी महाराज एकूण विजापूरकरांच्या सेवेत 31 वर्षे होते. पहिल्या त्या आदिलशाहच्या काळात 3 वर्ष, पुन्हा जवळजवळ 28 वर्ष. आणि जी दक्षिणेतली जी सगळी लूट आहे, अगदी गोल घुमट मोठ्या मोठ्या इमारती या शहाजी महाराजांनी लुटलेल्या संपत्तीतून बांधल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांचे उपकार विजापुरावर एवढे होते की शहाजी महाराजांच्या अंगाला स्पर्श करायची कोणाची ताकद झाली नव्हती. हा आमचा इतिहास आहे. यात मला नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या मुखानं पहिल्या कादंबरीमध्ये मी सांगितलेलं आहे की शिवाजी महाराज म्हणतात, जिजाऊ साहेबांसारखी सागरासारखी माता आणि शहाजी बाबांसारखा पहाडासारखा पिता मिळाल्यावर मी आलम दुनियेला आम्ही दाखवून देऊ की सह्याद्रीच्या विक्रम आणि वैराग्यापुढे हिमालयाची शिखरं किती नकटी आहेत. ते हे शिवाजी महाराजांचा हा दावा होता. शिवाजी महाराजांच्या डोक्यात फक्त सिरपेच नव्हता तर त्यांच्या जीवनाचे पेच होते. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला कहाणी सांगता येणार नाही. ज्या वेळेला महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात होते त्याच वेळेला नेता शाहिस्ते खान पुण्यात येऊन पोहोचलेला होता. औरंगजेबानं सांगितलं होतं की कोल्हापूरला जा आणि आदिलशाहला मदत करा आणि पकडून द्या,
पण साहित्यकाराच्या लक्षात असं आलं की मध्ये वारणा आहे, कृष्णा आहे, नीरा आहे, एवढ्या प्रचंड नद्यातून पुरातून मी जाऊ शकणार नाही आणि म्हणून त्याने ते पुण्याजवळ एका किल्ल्यावर नाटक केलं, तो किल्ला लढवण्याचं. शिवाजी महाराज 133व्या दिवशी पन्हाळ्यावरून सटकले. दर 12 जुलैला मी त्या रस्त्यानं आजही जातो. गेल्या 25-30 वर्षात जवळजवळ 16 वेळा मी त्या रस्त्याने गेलेलो आहे. 1.5-2 दिवसामध्ये आम्ही 60 किलोमीटरचं अंतर तोडतो. शिवकाळातले ते घाट आणि आत्ताची सुद्धा वाट जर तुम्ही पाहिली तर आज सुद्धा त्या वाटेनं मोकळा घोडा जाऊ शकत नाही. म्हणजे शिवाजी महाराज घोड्यावरनं गेले नव्हते. शिवाजी महाराज पायी शेतकऱ्याचा वेश घालून गेलेले होते. शिवाजी महाराजांनी पालखी वापरली नव्हती, वापरली होती ती शिवा काशिदासाठी. आणि ज्या जशी मी घराण्यांची उल्लेख करतो ती ज्या आपल्या त्या दरबारात उडत नाही मारला आचलोजी जाधवांना, या आचलोजी जाधवांचा पुत्र हा संताजी जाधव, जो थोरल्या संभाजी महाराजांच्या बरोबर कनकगिरीच्या वेड्यामध्ये कुठे मरण पावला, कर्नाटकात मरण पावला. आणि या संताजी जाधवाचा मुलगा कोण, तर शंभूजी जाधव. म्हणजे या पावनखिंडीमध्ये फक्त बाजी प्रभू आणि फुलाजी ठार झालेले नाहीत, शंभूजी जाधव सुद्धा ठार झालेला आहे. आणि हा शंभूजी जाधव कोण, ज्या धनाजी संताजीमध्ये धनाजी नावाचा पुत्र महाराष्ट्राला दिला तेच हे संभाजी जाधव. म्हणजे एका पिढीतल्या जाधव असो, पवार असो, मुसलमान असो, हिंदू असो, अनेकांना या शिवशाहीनं कसं प्रेरित केलं हे आपल्याला बघावं लागेल. शेवटचा मी एकच प्रसंग आपल्याला मुद्दाम सांगतो, कारण तो तुम्हाला कोणी सांगितलेलं नाहीये. तारखा बघा, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व बघा. आजच्या नियमानुसार शिवाजी महाराज किती जेवायचे, दिवसातून एकदा जेवायचे आणि फार ते अल्पाहारी होते, छोटस अन्न खायचे. पण शिवाजी महाराज 8-8, 9-9 माणसांचं काम स्वतः करायचे. आणि ते कसं, तर 5 नोव्हेंबर 1664 कुडाळ जवळ त्यांनी महायुद्ध जिंकलं. म्हणजे कुडाळच्या जवळ विजापूरचा खवास खान आलेला होता, 36,000ची फौज होती. शिवाजी महाराज समोर मोर्चावर रोज असायचे. 5 नोव्हेंबरची गोष्ट सांगतोय. आणि त्याच महिन्यात 25 नोव्हेंबरला त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. अहो, एखादं फार्म हाऊस बांधायचं झालं तर त्याचा नकाशा बघत 3-3, 4-4 वर्ष आपण डोळे जाळतो. आणि समुद्रामध्ये एवढा प्रचंड किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला कसा. म्हणजे 5 नोव्हेंबरला महायुद्ध जिंकतात आणि 20 नोव्हेंबरला सिंधुदुर्गाची पायाभरणी करतात. मी बारकाईने अभ्यास केला त्यावेळेला माझे असं लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा खूप कमी झोप होती. आवाढव्य काम करायचे ते. रोज दिवसभर खवासखानासमोर मोर्चावर असायचे. संध्याकाळी स्नान करायचे. 7-7:30च्या दरम्यान आजच्या भाषेत सांगायचं तर घोड्यावर बसायचे. 22 किलोमीटर मालवणला जायचे. समुद्रकाठी किल्ल्याचं प्लॅनिंग करायचे. पहाटे येऊन पुन्हा देवपूजा करून सकाळी 8 वाजता पुन्हा आहेतच. शिवाजी महाराजांना जेवढं दुश्मनांनी संपवलं, तेवढंच त्रास दिला, तेवढं त्यांच्या भाऊबंधांनीच दिला. आणि भाऊबंद हे त्रास देण्यासाठीच जन्माला आलेले असतात. असा महाराष्ट्राचा आपला तेव्हापासूनचा इतिहास आहे. त्याचं कारण असं की कुडाळच्या युद्धाच्या वेळेला शहाजी महाराजांचं निधन होऊन वर्ष सुद्धा उलटलेलं नव्हतं. आणि शिवाजी महाराजांचे मोठे बंधू व्यंकोजी राजे हे 5,000ची फौज घेऊन दुश्मनांच्या बाजूने त्या ठिकाणी आलेले होते. वाडीचे सावंत ते पण भाऊबंद ते 10,000ची फौज घेऊन आलेले होते. एकूण 36-40 हजाराची फौज होती शिवाजी महाराजांच्या विरोधात. आणि शिवाजी महाराजांचा मोठा शत्रू होता तो म्हणजे बाजीराजे घोरपडे. घोरपडे म्हणजे सुद्धा भोसले. घोरपडे हे वेगळ्या कारणाने त्यांना आडनाव पडलं, पण ते पण भोसले. आणि या बाजीराजे घोरपडेचं स्वप्न होतं की मरणाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुडदा पाडल्याशिवाय मला मरायचं नाही. आणि कुडाळच्या युद्धात तो यायला निघाला 8 लाखाच्या सोनं घेऊन. त्याचं गाव मुधोळ. मुधोळच्या जंगलामध्ये 7,000ची पागा होती
आणि 7,000ची चोरटी पागा कुणालाही दुमपत्ता लागू दिला नव्हता. आणि 7,000ची पागा 7,000 घोडी घेऊन रात्री यायचं कुडाच्या युद्धात आणि शिवाजी महाराजांना ठार मारायचं त्याचं स्वप्न होतं. पण महाराजांचे जे गुप्तहेर होते, मग बहिर्जी नाईक असो किंवा विश्वासराव दिघे असो, हे दोघे एवढे चाणाक्ष होते की महाराजांना पहिली खबर लागली. आणि त्या जिजाऊ साहेबांनी पत्र लिहिलेलं होतं की आपला भाऊबंद आपलं एवढं नुकसान करतोय की या घरच्या शत्रूचा तुम्ही सूड घ्या. आणि सूड घेताना पाठीमागं बघू नका. कसा सूड घ्या की आपल्या जाती दुश्मनाचा असा सूड घ्या की त्याचा सूड घेतल्यानंतर उद्या त्यांच्या घरातल्या रांडा पोरांनी अश्रूमध्ये आंघोळ केली पाहिजे अशा पद्धतीचा सूड घ्या. आणि ते पत्र जिजाबाईंचं शिवाजी महाराजांना आलं. शिवाजी महाराजांनी हिरोजीला समोर उभं केलं, मोर्चाजवळ आपणच आहोत असं दाखवत. आणि रातोरात आंबोलीच्या घाटातून ते मुधोळवर गेले आणि मुधोळमध्ये जाऊन त्यांनी बाजीराजे घोरपडेला ठार मारला द्वंद्व युद्धात. 8 लाखाची त्याची आपल्या 8,000 7,000 घोड्यांची पागा नष्ट केली. आणि ज्यावेळेला खवासखानाला कळलं त्यावेळेला त्याच्या चक्कीत जाळ झाला. तो म्हणाला की अल्लाह कितनी शिवाजी है, मेरे सामने हर दिन दमामे पे मेरे सामने मैं जो हर रोज देखता हूँ वो शिवाजी कौन. और देर रात को चोरी छुपे समुंदर के किनारे घोड़ेसवारी करके जाता है वो शिवाजी कौन हो किला बांधने वाला. और ये तीसरा शिवाजी कौन जो मुधल पे उन्होंने धावा बोला और हमारे बाजीराजे को जिन्होंने नेस्तनाबूद किया. ये कितने शिवाजी है मुल्क में. म्हणजे अशा तऱ्हेचं हे शिवाजी महाराजांचं पराक्रमी आयुष्य होतं. आणि हे वाचावं तेवढं पुरेसं आहे. मी माझे महासम्राट कादंबरी या विषयावर लिहितोय. पहिलं रणखंडळ, पहिला झंझावात नावाची कादंबरी, दुसरी रणखंडळ आलेली आहे, इंग्रजीमध्ये आहे, कन्नडमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. ती तुम्ही मुळातून वाचा आणि आपल्या इतिहासाकडे वेगळ्या नजरेनं बघा. मी या निमित्तानं शिवेंद्रराजे भोसलेंना असा शब्द देतो की थोड्याशा आम्ही या गडबडीतून मोकळा झालो की तुमच्या सातारच्या इतिहासाला सुद्धा नवा सोन्याचा मुलामा देण्याचं काम मी नक्की करेन याचं मी तुम्हाला शब्द देतो. आणि पुन्हा एकदा परमेश्वराकडे पाहत मी खंत व्यक्त करतो की हे देवा, अरे विधात्या, तू खरा एवढा देव असतील तर तू आमच्या शिवाजी महाराजांच्यावर का अन्याय केलास. 49 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी एवढा पराक्रम गाजवून दाखवला. आणखी फक्त 10 वर्ष दिली असती तर माझी खात्री आहे की मराठ्यांची घोडी लंडन आणि पॅरिसच्या वेशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी नाचवल्याशिवाय राहिली नसती. पण तरी सुद्धा आपल्या बापजाद्यांनी लिहिलेला, केलेला, घडवलेला हा इतिहास आणि या इतिहासाचं जागरण या पुढच्या काळात सुद्धा सातारकर मंडळी असंच चालू ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.